या जाणता राजा चषक 2025-26 दिवस आज शेवटचा। दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, भरपूर शुभेच्छा। दीप पाटील मैदानाच्या आत प्रथम गोलंदाजी करताना दिसेल, समोर आहे वैभव। पहिलाच बॉल, नो चेंडू आणि चेंडू सीमा पार, चौकार। अमावस्येला घरात लपला म्हणजे एकही चेंडू न हाताळता इथे आलेत 5 धावा आणि आता आहे फ्री हिट। आणि आमचे संदीप गावांचे नेहमीच म्हणतात, उघडा डोले पहाड हिट, पुढील चेंडू आहे हा फ्री हिट। पाहूया चांदीप संघ, वैभव बॅटर तो करतोय का हिट, प्रश्नचिन्ह तर आहे, उत्तर शोधूया। काय स्पर्धा रंगली आहे आणि मागील मॅच काय रंगला आहे। मी म्हटलं ना, चेंडू आणि फळीचा संघर्ष दिसणार जेव्हा हे 5 संघ दाखल झाले या टॉप 5 च्या रेस मध्ये। फ्रीटचा बॉल फसलाय, फटका, पुन्हा एकदा नो बॉल आहे। एक धाव तर आली आहे, काय ती चुका झाल्या क्षेत्ररक्षणामध्ये, पंचाने दाखवलं गेलंय। म्हणून म्हणतात ना की या क्षेत्रामध्ये तुम्हाला नेहमीच सराव करणं गरजेचं असं। या क्रिकेटचं जे काही नियम आहेत ते नियम पाळणं गरजेचं, कारण नियम पाळा आणि डोका डाला। पंचाचा निर्णय अंतिम राहील का, संकेत आलेत, पाहूया। काही आहे नाही, परंतु इथे सुखरूप झेल सुटलेला आहे। फ्री हिट होता, कारण एकाच पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतो धावचीत, आणि हा चेंडू उंच उडाला होता। धावसंख्या आपण पाहतोय 1 बॉल आणि या धावा आहेत त्या 6। जाणता राजा आणि या धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या दोन संघामध्ये चाललेला हा जाणता राजा चषकामधला महत्वाचा मॅच आपल्याला इथे पाहायला मिळतोय। चहूबाजूने प्रेक्षकांची दाट गर्दी या कोसमयी क्रीडांगणावरती झालेली आहे। संतोष एक हिरा आहे हा टेनिस क्रिकेट मधला। बॉल पाहिलं आपण, डॉट निघून गेलेला आहे। दीपक पाटील यांच्याकडून पारितोषिक लागले गेले, दीपक पाकटेकर यांच्याकडून जर आपला संतोष 3 षटका लगावतोय तो 1000। पहिला 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 आला की काय, पाहूया काय होत आहे। निर्णय आहे यस, डिसिजन द्यायचा व्यवस्थित, आणि हा निर्णय आहे। आम्ही थर्ड अंपायर आहे आपल्याकडे, टेन्शन घेऊ नका, कारण कुठल्याही टीमला नुकसान होणार नाहीये। आणि चेंडू आपण पाहतोय ऑन स्क्रीन आणि षटकार, यस, कारण कुठल्याही खेळाडूला नुकसान होणार नाही आहे, कुठलीही चुकीचा डिसिजन देण्यात झाला नाही याची दक्षता प्रत्येक जण घेतोय। षटकार आलाय बघा, 3 षटकार आले, तर दीपक पाकटेकर यांच्याकडून संतोष साडिया 1000 क्रॅश प्राइज आहे। महत्वाची मॅच आहे, त्यांना माहिती आहे की पारितोषिक लाभावी लागणार। खेळाडूंना चांगलं खेळायचं आहे, चांगलं दमखम दाखवायचं आहे, याच्या जाणता राजा चषकाच्या फायनल मध्ये जायचं आहे। अजून एक व्हाट अ शॉट, उंची त्याच्यापेक्षा लांबी देखील अफाट, षटकार। अब उतरे असली खिलाड़ी मैदान में, इन्हें सिर्फ जीतना जानते, ये हारना नहीं जानते। पाहूया काय घडतंय या शेवटच्या पुढच्या चेंडूवरती। 2 तर आलेत, तिसरा नाही नाही नाही, यावेळेला पाहिलं आपण जर बॉल थोडा लो आहे, संतोषने केलं असेल अपेक्षित की चेंडू थोडा बाउन्स होईल येईल आणि त्या चेंडूला मी धाडेन, परंतु हा बॉल पाहिला पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, म्हणून कुठला समन्वय नाही। परंतु ज्या पद्धतीने सुरुवात झाली ना चांदीप संघाची, उल्लेखनीय आहे। 18 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात, कुठलाही लॉस नाही आहे। शेवटचा बॉल आहे, 5 बॉलचा खेळ संपला गेलाय।
18 धावा आहेत. एक चांगली सुरुवात आहे, भक्कम सुरुवात आहे. ज्या सुरुवातीची गरज हवी होती प्रत्येक संघाला ती सुरुवात झालेली आहे. फटका बसला, उंची जास्त लांबी कमी, कॉलिंग महत्वाची. 1 2 3 क्षेत्ररक्षक आले आणि अंतिम क्षणामध्ये हार्दिकने मारली बाजी आणि फलंदाज बाद. चांगली सुरुवात करून दिली आहे, पण आपण नाराज असेल की मला अजून खेळायचं होतं, कारण माझ्या टीम जवळ अजून 4 षटकं होती. पण त्याची ती उणीव भरण्यासाठी जयेश किणी मैदानाच्यात गेलाय. हा देखील तितकाच भक्कम फलंदाज आहे. अनेक वेळा त्याने चांगल्या खेळी खेळल्यात. वैभव आणि थोडासा लांब पडलाय, नाहीतर कदाचित अजून एक विकेट मिळण्याचे संकेत होते. बघा क्रिकेटमध्ये ग्रामीण संघ असो किंवा शहरी संघ असो, मागील मध्ये आपण ते प्रात्यक्षिक पाहिले की गावात खेळणारा संघ असेल किंवा शहरामध्ये खेळणारा संघ असेल, हे क्रिकेट आहे मिलानो. या क्रिकेटमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करा, बस समोर कुणीही असू द्या. तुम्हाला फक्त तुमचा नॅचरल गेम खेळायचा आहे, तुम्हाला यश मिळणार. म्हणून मी म्हटलं ना की जिंकणं माझ्या रक्तातच असलं पाहिजे, हर ना ती जंगलात राहतात. हे नेहमीच तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरा, तुम्हाला यश मिळेल. क्रिकेटचं विश्व काही वेगळं नाही आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. जयेश किनी याला तर आमचा पूर्ण वैतरणा विभागात परिचित आहे. प्रत्येक संघामधील खेळाडू त्याला माहीत आहे की जयेश किनी कसा प्लेयर आहे. त्याच्याकडे ती खेळण्याची शैली आहे ती उल्लेखनीय आहे. आले आले हा चांगला फटका खेळायचं होतं, बॅटवर चेंडू व्यवस्थित आलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपण पाहिलं तर कुठलीही धाव येत नाही. बघा संतोषचा विकेट मिळाल्यानंतर थोडंसं प्रेशर जाणवतंय का? एक माहोल सेट झाला होता जेव्हा ते 2 षटकार आले. मागील मॅचमध्ये देखील खूप माहोल सेट होता, शेवटच्या बॉल पर्यंत तो गेम गेला होता. बघा इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पाहिला आपण बॅटच्या टोला लागलाय आणि स्टेट टू द बॉल गेलाय. चांगला चेंडूला अडवलाय, कुठली धाव नाही आहे. 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं 1 धाव खर्च केली हार्दिकने. पुन्हा एकदा चांगला बॉल, काही समजलं नाही आहे. जयेश याला शरीराचा वेध घेतला, कुठलीही धाव नाही. बघा जेव्हा डॉट बॉल जातात ना आणि जेव्हा तुम्ही त्या चषकाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचताय, त्या रेसमध्ये तुमचा भागीदारी असते, दावेदारी असते, तेव्हा असे डॉट बॉल गेले ना की विकेट मिळण्याचे संकेत नेहमीच आपण पाहिलेत मित्रांनो. इथे देखील तेच घडलं जाईल का हा प्रश्न तर आहे. हा तर सरळ 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 संधी दिली आहे आणि संधी देताना अजून त्याच्याला एक बोनस पॉईंट ऍड केलाय की हा बॉल आहे नो बॉल. बघा चुका होतात ना आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये चुकीला माफी नसते. चूक झाली आहे, षटकार आलाय, फ्री हिट आहे. पुन्हा एकदा उघडे डोले आणि पाहायचा आहे आपल्याला हा फ्री हिट बॉल कसा हिट होतो. जयेश नाही, बघा किती तेज चेंडू टाकला होता, समजलं नाही जयेश किणी याला. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्येत आपण विचार केला, स्कोरवर देखील आपण पाहूया. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या टीमचा आहे सध्या 26 धावा. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 1.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. जाणता राजा चषकाने ती पहिल्या दिवसामध्ये ठेवलंय की आम्हाला प्रत्येक मॅच ही 5 षटकांची खेळायची आहे. सुरेख बॉल, पुन्हा एकदा अप्रतिम लाईन, काहीच कळलं नाही आहे. जयेश किणी याला फक्त बॅट हवेत फिरवण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू पाहिला आपण निर्धाव स्वरूपात निघून गेला. बघा जयेशचा स्टॅन जो गेलेला मिडल आणि लेग स्टंप वरती, आणि त्याने जो बॉल पाहिला आपण मिडल आणि
उजव्या यष्टीच्या बाहेर वळवण्याचं जे कला कौशल्य आहे हार्दिककडे ते त्याने दाखवलं गेलं आहे. डॉट बॉल. बघा षटकार आलाय, नो बॉल आलाय, तरी सुद्धा या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या आहेत आणि 8च राहणार. आणि विकेट, आणि महत्वाची विकेट म्हणजे जयेश किणी तंबूच्या आसऱ्याला. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा, करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी लय हाय मानाचा, आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा, जाणता राजा चषक भारी लय मानाचा. थँक्यू यशवंतजी. बरेच कमेंट येत आहेत. सध्या खार्डी संघ खेळतोय म्हणून खार्डी गावातून प्रदीप किणी यांची देखील गुड कॅच. हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत जाणता राजा टीम साठी. बरंच काही घडलं या षटकामध्ये. त्यानंतर नुकताच जो मॅच संपलाय, आमचे मित्र मंगलताजी घरत यांच्याकडून देखील रोहित साठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांनी आज फायनल मारावी असं त्यांची अपेक्षा आहे. पाहूया, हा खेळ आहे क्रिकेटचा, या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतंय. दीप पाटील आलाय गोलंदाजी मार्गावर, ज्याने पहिलं षटक हाताला होतं. 18 धाबे त्याने खर्च केल्या होत्या, त्याच्यावर तो प्रतिहल्ला केला होता फलंदाज संतोष याने. सुरेख लाईन. बघा विकेट मिळाल्यानंतर थोडंसं काहीतरी बॉडी लँग्वेज फरक पडतोय. टीमचा जो हौसला होतो जिंकण्याचा खेळण्याचा, त्यात जो फरक पडतोय ना तो पडलाय. आणि सध्या चांदीप संघ थोड्या अडचणीत सापडलाय का, पण सध्या धावफलक आम्हाला पाहिलं 2.1 चेंडू 26 धावा पोषक आहेत. बॅटसेज लागलाय. अनिकेत नाहीये, पोचत नाहीये. सिंगल मिळती आहे. वैभव आहे अजून मैदानाच्या आत. सलामवीर वैभवने प्रत्येक मॅच मध्ये प्रभावित केले त्याच्या फलंदाजीने. तो आहे 4 चेंडू मध्ये खेळतोय सध्या. 5 चेंडू मध्ये 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फरक पडलाय या मॅच मध्ये, थोडासा फरक पडलाय. धावसंख्येला कुठेतरी थोडासा थांबवलाय. जी गती होती ना ती कुठेतरी मंदावली गेली आहे. लोवर फुल टॉस, लॉंग लेगच्या बाहेर षटकार. टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर स्क्वेअर लेग, लॉंग लेग पट्ट्यामध्ये बहुतेक वेळी फिल्डर नसतात आणि त्या क्षेत्रामध्ये हा खेळलेला फटका 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळाला, जो नुकताच मोहित केलाय मैदानाच्या आतमध्ये. संदीप संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, यात काही शंका नाहीये. फटका फसला. खेळाडू झेल खाली आला, पण जजमेंट चुकीचं, कलेक्शन चुकीचं झालं नाही. अचूक कलेक्शन आणि मिळालं जीवदान फलंदाज मोहितला. षटकाची हॅट्रिक साधा. संदीप टीम वरती ते प्रेम आहे. दीपक बागटीकर सर उपस्थित आहेत. षटकार मारा, षटकांची हॅट्रिक साध्य करा. लगातार 3 आणि 1000 कमवा. फटका फसला हवेमध्ये आहे. झेल सुटला पुन्हा एकदा. बघा चुका. पकडा कॅच, जिंका मॅच, छोडा कॅच, हारा मॅच, हे सूत्र या क्रिकेटचं आहे. अरे भाई, पकड़ोगे कैच तो ही तो जीतोगे मैच. ये समझ में क्यों नहीं आ रहा है, ये समजत नाही आहे. धावसंख्येचा विचार केला 35 धावा आहेत. 2.5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 13 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. जाणता राजा खारडी आणि धर्मवीर प्रतिष्ठान संदीप या दोन. अजून एक संधी. या वेळेला कलेक्शन अचूक आणि मोहितच्या खेळीला फुल स्टॉप. थँक्यू डीजे यशवंत. कारण या मॅच नंतर आपण सेमी आणि सेमी फायनलच्या रेसमध्ये म्हणजे त्या दिशेने वाटचाल करणार आहोत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय धर्मवीर प्रतिष्ठान संदीप या संघाची धावसंख्या झाली आहे 3 विकेट आणि 35 धावा. जवळपास पाहिला करण रन रेट तर 11.67 आहे.
दोन षटकांचा खेळ, दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि जोपर्यंत वैभव मैदानाच्या आत आहे ना ते बिग हिट येणार, ते लांब लांब बिग सिक्स येणार, यात काही शंका नाहीये. अनिकेत आलाय मैदानाच्या आत गोलंदाजी मार्गावरती. समोर आहे वैभव. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे का? स्टॉप तर केलाय आणि 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिट्याच्या चपलाईप्रमाणे मैदानाच्या आत आपण पाहिले या 2 धावा परिपूर्ण केल्या आहेत वैभव आणि नुकताच गेलेला जो फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये प्रतीक याने. प्रतीकला देखील माहित आहे की मला वैभवला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवायचं आहे. त्याची बॅट लागलेली आहे. त्याच्या बॅटमधून आपण चौकार येताना दिसलेत आणि कदाचित षटकार देखील येताना दिसेल आणि आलेला आहे. यस, गुड शॉट आणि 6 धावा. शिवनजी म्हटलं की वैभवला स्ट्राईक वर ठेवणं गरजेचं आहे आणि चांदीप संघासाठी ते सध्या गरजेचं झालेलं आहे. 43 धावा. ओ व्हाट अ शॉट. हेलिकॉप्टर उडाला आणि सरळ 6 धावेचा पाडा पडत मैदानाच्या बाहेर लँड झालाय षटकार. नंबर 3 बॅक टू बॅक सीमम हिट षटकार. आमचे आहेत दीपक पाक्तेकर सरांकडून निलेश मडवी यांच्याकडून 1000 रुपयांचं आहे आणि दीपक पाक्तेकर सर देखील आहेत. काय फलंदाजी चालले. जाणताराचा संघ आता टेन्शन मध्ये आलाय. अजून एक येईल कदाचित पण मिस टाइम शोक. झेल पकडणं महत्वाचं ठरलंय पण खूप लेट झालंय कारण सध्या आपण पाहिलंय की 4 षटकांचा जवळपास खेळ संपन्न होतो आणि 55 धावा स्कोरबोर्डवरती लागले आहेत. थोडं क्षेत्ररक्षक पहिला थोडं रिलॅक्स झाले का कारण आता वैभव मैदानाच्या बाहेर आलाय पण विसरता कामा नये. अजून प्रतीक मैदानाच्या आत आहे. धावसंख्येचा विचार धावा 55 आहेत. अजून या षटकाचे 1 बॉल बाकी आहे. बघा मॅच कसा बोलतो. थोडा वेळ जाणताराचा संघाकडे होता, थोडा वेळ पहिला आपण चांदीप संघाकडे होता. हा बॉल पाहूया. हा बॉल देखील मैदानाच्या बाहेर. चुका गोलंदाजी मध्ये होतात आणि त्याचा फटका जाणतारा संघाला बसतोय. जी तुम्हाला आता संधी मी कमीच देणार आहे कारण मॅच तसा तापलाय, मॅच तसा रंगलाय कारण हिचा षटकारांचा वर्षाव होतोय मैदानाच्या आतमध्ये. वैभव असो आणि मी म्हटलं ना की प्रतीक आणि केतन आहे. हे बॅटर देखील चांदीप संघाकडून कुठे कमी नाही आहेत. खाडी टीमने चुका केल्या कारण त्याने शॉर्ट पिच बॉल जास्त हाताळले गेले म्हणूनच तर ते षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पंकज हा बॉल पाहिला आपण जातो या डीप थर्डमॅन कडे, डी झोन कडे वाटचाल करतोय. मल्टी डिक्लेअर 2 धावा. धावसंख्येचा आपण विचार केला तर 60 पार आहेत. 63 धावा. मागील मॅच देखील 77 चेस झाले आहेत. हे विसरता कामा नये. अरे खार्डी संघाकडे देखील चांगली बॅटिंग आहे. खार्डी संघाकडे अनिकेत आहे, खार्डी संघाकडे हार्दिक आहे, खार्डी संघाकडे योगेश आहे, खार्डी संघाकडे दीप पाटील सारखा एक भक्कम फलंदाज आहे. त्यानंतर आपण पाहिलं खार्डी संघाकडे शैलू आहे आणि तो नुकताच
यावेळेला देखील मैदानाच्या बाहेर षटकार. आणि या इनिंग मधले पाहिले आपण षटकार किती झालेत त्याची आकडे देखील मोजणं गरजेचं आहे. जवळपास प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला 80 दाखवतं, 80 धावा. आणि सध्या स्कोरबोर्ड वरती 69 आहेत. अजून 4 बॉल बाकी म्हणजे 80चा पारा देखील पुढे जाईल. ओ सुरेख सुरेख यष्टांचा भेद. हा बॉल तुझा होता, हा बॉल माझा आहे. खाडी संघाने दिलाय उत्तर. की आहे चांदीप संघ सध्या या मॅच मध्ये आपला ताबा आहे ना त्याने तो बलकट केला. पण हा बॉल पाहिला तर हा बॉल खाडी संघाचा होता. काय मधली दांडी उडवलेली आहे, दांडी गुल. अजून 3 बॉल आहेत. आजचा दिवसातील 76 हा हाय स्कोर या मैदानावरती आहे. शेवटचा दिवस जाणता राजा खराडी 2025-26 आपल्याला पाहायला मिळतो इथे. वाईट बॉल येईल, अजून एक धाव येईल म्हणजे 69चा आकडा जाईल 71. अजूनही 3 बॉल म्हणजे तो निर्धार असेल का 80+ जाण्याचा चांदीप टीमचा. कारण त्यांचा संघ देखील उतरला या धर्मवीर प्रतिष्ठान. चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार या श्रीराम कसराळी आणि नारंगी संघ. कारण 2 चिठ्ठ्या आहेत, एक चिठ्ठी श्रीराम कसराळी असेल आणि एक विजेता संघ. ओह व्हाट अ शॉट. खडे खडे मन गटाचा काय जबरदस्त वापर आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर करून षटकार. हा फटका पाहिला ना आता असं वाटतंय तो शोलेचा डायलॉग आहे, ये हात मुझे दे दे. खडे खडे हा फटका खेळलाय. ओ तेच तरार बॉल निघून जातोय निर्धाव स्वरूपात. पुन्हा एकदा शुभ आगमन होत आहे माननीय प्रभाकरजी पांडुरंग पाटील, आमचे पाटील शेठ प्रभाकर शेठ यांचं. आणि सध्या त्यांच्या माहितीसाठी की चांदीप संघ फलंदाजी करतोय. धावा झाल्या त्या 77. अजून एक बॉल बाकी आहे. हा बॉल देखील मैदानाच्या बाहेर षटकार. आणि जो निर्धार केला की 80+ प्रोजेक्ट स्कोर जो होता ना तो 80 पार 83. 83 धावा आजच्या दिवसातील हाय उच्चांक स्कोर उभा केलाय धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या टीमने. टेन्शन घेऊ नको बाळा, त्यांचा करीन मी वाटोला. पैसेकर गोळा तिथं टांगला मग झोळा. वैभव मैदानाच्या जाण्या अगोदर तुझं पारितोषिक तू घेऊन जा पटकन, कारण नंतर आम्हाला वेळ मिळणार नाही आहे. दीपक पक्तेकर यांच्याकडून तुला 1000 रुपये आलेले आहेत. इथे चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ होतोय. या वैभवजी जितेश किणी त्यांना पारितोषिक द्यावं. चांगली बॅटिंग झालेली आहे. चला चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ आपण करून घेतोय. नारंगी टीमला बाय मिळाली होती म्हणे जो संघ 2 चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत विजेता संघ आणि आपण पाहिलं श्रीराम कसले एक चिठ्ठी उचलेल तिला ती खेळेल नारंगी टीम सोबत आणि जी राहील तिला मिळेल बाय. आणि तो डायरेक्ट फायनल मध्ये बाय बाय करत निघून जाईल सगळ्यांना. पाहूया चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ होतोय. महत्वाचा आता क्षण आहे. महत्वाचा क्षण आहे. जाणता राजा चषक 2025 चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ होतोय. एक चिठ्ठी उचलायची आहे. एक चिठ्ठी उचलेल ती खेळेल नारंगी संघासमवेत आणि जी चिठ्ठी राहील ना तिला मिळेल बाय. म्हणजे त्याचा डायरेक्ट प्रवेश होईल तो फायनल मध्ये. चला एकच चिठ्ठी उचलायची आहे. एकच उचल. यस राहील ती बाय. यस
विजेत्या संघाला मिळालेली आहे ती बाय. चला तर जाऊया आपण आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे नवीन संघर्ष आहे. 83 धावा तर झालेले आहेत प्रमोदजी. 84 आता जाणता राजा संघ टीमला करायचे आहेत. या 84 धावा कशा पद्धतीने पार केल्या जातील ऐकूया एकदा पुन्हा एकदा प्रमोद भीमराव शेडगे यांच्या आवाजामध्ये की जाणता राजा संघ कशा पद्धतीने खेळतोय. आणि खास करून आमच्या आवाजून आहे प्रेक्षक केतन राजू स्टँड, ते देखील उत्सुक आहेत की आमच्या गावातील संघ या 84 धावाचा पाठलाग म्हणजे 84 धावाचा पाठलाग करेल का. उत्तर आहे प्रश्न आपण लगेच शोधूया. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच. संदीप भोईर यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. अतिशय जबरदस्त सामना. मागच्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिला. 77 धावा चेस झाले. श्रीराम कसराळी या टीमने धावा त्या चेस केल्या. रोहित ठरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि अतिशय चांगली दमदार बॅटिंग वैभव, विकी, विनीत आणि रोहित यांनी मात्र 4 चांद चौघांनी लावले. दत्तगुरु एंटरप्राइजेस यांच्याकडून जर लगातार 3 षटकार खार्डी टीमच्या बॅटरकडून येत आहेत तर महेशजी पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. दत्तगुरु एंटरप्राइजेस महेशजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. अतिशय चांगला दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. गेल्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिला तिथे प्रत्येकाला समजलं असेल की हा खेळ एक वेगळ्या स्तराला का गेलेला आहे. कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही या खेळामध्ये. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. पहिलाच बॉल ऑन साईडला. एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केले गेले. योगेश ऑफ द मार्क. संतोष मडवी, पिंट्या. दादा यांनी सांगितलं, दादा या नावाने सुद्धा त्याला भिवंडीमध्ये खूप चांगलं प्रेम मिळालं. 2 ते 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आर्थिक परिस्थितीवर मात करून गेलेला हा खेळाडू आजही चांगले क्रिकेट खेळतोय आणि एक प्रेरणास्थान चांदीपकरांच्या मनामध्ये त्याने एक घर केलंय. त्यामुळे डाऊन द अर्थ राहून जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताना त्यावेळेला त्या खेळाडूला दुजोरा दिला जातो. बॅटची एज घे, चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर वैभव पुढे सरसावेल. दीप गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता. योगेश एका मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळाला. जाणता राजा चषक खार्डे आपण पाहत आहेत. आदरणीय महेशजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन. या दुपारच्या सत्रामध्ये आफ्टर लंच नंतर आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावर जयजी माळी साहेब यांचं सुद्धा आगमन. त्यांचं करूया आपण शब्दसुमनाने स्वागत. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले. हेमेंद्र घरत पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 3 या धावसंख्येवर. अतिशय चांगलं क्रिकेट. आदरणीय सन्माननीय खार्डी टीमचे कोच नारायणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. जाणता राजा खार्डी एक भलं मोठं लक्ष, परंतु कोणतंही आव्हान क्रिकेटच्या खेळामध्ये सेफ नाहीये. तीच ऊर्जा, तीच दहशत आतापर्यंत संतोष मडवीच्या गोलंदाजीवर पाहायला मिळते. खांद्याला इंजुरी आहे, परंतु माझ्या गावासाठी मी काहीतरी एक देणं लागतो. त्यामुळे मला माझ्या संघाला धावून यायची गरज आहे. नेहमीच मात्र तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवा, मी आहे म्हणून संघ आहे. हे डिक्शनरीमधून शब्द काढा. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा जेव्हा तुम्ही सांगतील त्यावेळेला तुमचा खेळ खूप उंचावेल आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेलच. ऑन साइडला दीपचा फटका अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 4 रन्स. मॅग्निफिसंट शॉट. मॅडी यांच्या स्वागतासाठी 4 रन.
चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केला होता. 7 धावा झालेत. दीपच्या या फटक्यावर आपण पाहिलं तर चौकाराचा जरूर पाडा बोलला गेलाय, परंतु षटकार आणि चौकारांचा पाडा बोलावा लागेल. संतोष मडवी चांदीप एक्सप्रेस यावेळेला उंची घेणारा बॉल बाउन्स मिळाला. अचानक बाउन्स मिळत असताना व्हाईट बॉलचा इशारा राकेश राऊत सरांकडून येतोय. 1 फॉर दी ओव्हर यावेळेला वॉर्न केला गेलाय गोलंदाजाला की अशा प्रकारचा दुसरा बाउन्स आला तर नो बॉल मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8. 25 बॉल आणि 76 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना ग्रामीण क्रिकेटचा उत्साह, खऱ्या अर्थानं हे क्रिकेट फेस्टिवल आहे. चांगला बॉल आहे. एका साईडला अनुभव, एका साईडला नवतरुण खेळाडू, उभारता सितारा. उन्हाळे पावसाळे हिवाळे खूप पाहिलेले आहे संतोष मडवी यांनी. त्यामुळे तुम्ही किती वर्ष जगता याला महत्त्व देण्यापेक्षा तुम्ही कसे जगता याला फार महत्त्व आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळतं की तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता यापेक्षा कशी ती प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणून प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा प्रॅक्टिसशिवाय खेळ नाही आहे. आणि संतोष मडवी जरी त्याच्याकडे अनुभव असला तरीसुद्धा तो दिवसातून 1 ते 2 तास प्रॅक्टिस करत असावा. फक्त अनुभव असून चालत नाही, तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नेट प्रॅक्टिस करावी लागते. अलीकडचं क्रिकेट फास्ट क्रिकेट झालंय. आधुनिक क्रिकेट पाहायला मिळतं. तंत्रज्ञान आल्यापासून क्रिकेटची जी झपाट्याने प्रगती झाली ते आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस सुद्धा आपल्याला का पाहायला मिळतात, तर वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूंना मंच मिळतो कला दाखवण्यासाठी. जयेश किनी पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. पंकज मडवी चेंडूला स्टॉप करेल, फेकेल, तत्पूर्वी 2 धावा येतील का? यस, डेफिनेटली बॅकअप चांगला मिळाला होता. आरजू यांच्या माध्यमातून 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 10. 3 जर षटकार आले तर 3000 रुपये शिवाजी ठेकेदार यांच्या माध्यमातून बॅटरला दिलं जाईल. त्यांनी सुद्धा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला केलेला आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. हेमेंद्र गरत ऑल इंडिया ओपनचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू, अर्थातच विश्वजित ठाकूरचे बिग फॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला मोठ्याचे. नेहमीच ते मात्र प्रेरणास्थान घेत असतात, धडे गिरवतात आणि त्यांचं दिवसातून 1 ते 2 वेळा कॉलिंग असतंच. संघाची धावसंख्या 11 रन. चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी सांगितलंय तुम्ही चांगले, मात्र यावेळेला कॅमेरा वर्क आहेत. सन्मान दिलाय 6. या षटकाराने संघाची धावसंख्या 17. दीप आता थांबणार नाहीये. जयेश किनीच्या 3ऱ्या बॉलवर मात्र दमदार आणि शानदार षटकार पाहायला मिळाला. इथून ऑन साईडला, म्हणून मी म्हटलं की थांबणार नाहीये. अजून एक षटकार आला तर दत्तगुरु एंटरप्राइजेस महेशजी पाटील यांच्याकडून 5000 मिळतील आणि शिवाजी ठेकेदार साहेबांकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. दीप इज ऑन अ फायर. थँक्यू मोहित मडवी यावेळेला काहीतरी कान मंत्र देत आहेत जयेश किनीला. महेश भोईर यांचे चाहते सुद्धा आहेत. दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं कमावलेत जानता राजा या ग्रुपने अतिशय चांगल्या पद्धतीने. चांगला बॉल होता यावेळेला. स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. मोहित मडवीचं कदाचित मार्गदर्शन थोडंफार, जरी जयेश किनीला अनुभव जास्त असला, परंतु अलीकडच्या काळामध्ये जे नवतरुण उभारते सितारे खेळाडू आहेत ना, त्यांच्याकडे टॅलेंटची कमी नाहीये. चांगला बॉल, काय फिरवलाय या बॉलला. यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. दीप इज ऑन अ फायर. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29.
ये अपना महेश भाई है, पैटर्न धासु और स्टाइल अलग है। DJ Pamela in the mix. थँक्यू दीपची ही मात्र हायलाइट्स आपण पाहत आहेत. 9 बॉलमध्ये 267.67चा स्ट्राईक रेट, 3 षटकार 1 चौकार. वॉट बॅटिंग. 29 रन झालेले आहेत तब्बल आतापर्यंत आपण पाहताय. जर लगातार 3 षटकार आले तर आई एंटरप्राइजेस शंकर हरी पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी. म्हणजे 3 षटकारांसाठी टोटल 8,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जनता राजा खार्डी हा संघ उभारलाय महेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून. तुम्ही खेळा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. जसं प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब नेहमीच आपण पाहतो त्यांच्या स्पर्धेला किती गुणगान गायलं जातं, त्याचं एकमेव कारण आपण पाहू शकतायत की फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे. मुळातच अशी माणसं ही मात्र खऱ्या अर्थानं स्वाभाविक जन्माला येतात. तुम्ही किती वर्ष जगला त्याला महत्त्व देण्यापेक्षा तुम्ही कसे जगला त्याला फार महत्त्व आहे. 29ला 0. चांगला बॉल होता, वेगवान चेंडू होता. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतो. वैभव डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर केला गेला. 1 नंतर मेल, परंतु दीपला स्ट्राईक एंडकडे आणायचा आहे. हा योगेशचा निर्धार, लेगबाईचा इशारा राकेश राऊत सरांकडून येतोय. 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या 30. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. जसं श्रीराम कसराळी टीमने मागील मॅचमध्ये सर्वांची झोप उडवली होती. रोहित सारखा फलंदाज आला, रोहित नावाचं वादळ घोंगावलं आणि कसराळीकर मात्र खुश झाले. ग्रामस्थ मंडळीने मात्र रोहित, विनीत, वैभव आणि विकीची पाठ थोपडली. खास करून जयेश मात्रे इंजुरीने त्रस्त आहेत, परंतु श्रीराम कसराळीसाठी सुद्धा एक गुड न्यूज असेल. 30 धावा झालेत या बॉल नंतर. चांगला फटका तर आहे, ऑन साईडला जरूर खेळले गेलंय. 1 नंतर मेल केतन पुढे सरसावला गेला होता. इथून जर आपण पाहिलं तर 31 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. इथून धावा थांबतील का संतोष मडवीच्या अगेन्स्ट. जर श्रीराम कसराळी टीम जर विजेतेपद पटकावते, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलते, तर आदर्श फणसपाडाचे सत्यवान सापणे यांच्याकडून 11 खेळाडूंना फ्री हेअरस्टाईल हे एक अनोखं आपल्याला पाहायला मिळतं. ही ऊर्जा दिली जाते. आदर्श फणसपाडाचे सत्यवान सापणे, राकेश राऊत सर पाहायला लागले. म्हणजे तुम्ही खार्डी गावामध्ये आलात ना, तुम्हाला वेगवेगळं काहीतरी पाहायला मिळेल. अभी तो हे ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. 31 धावा. संघाची धावसंख्या 31. पुन्हा एकदा बॉल तयार. 10 बॉल 25. 250चा स्ट्राईक रेट. या वेळेला योगेश आक्रमकता सिद्ध करत असताना हम भी किसी से कम नहीं. जरी संतोष दादा तू चांगला गोलंदाज असला ना, तरी सुद्धा माझ्यामध्ये ते टॅलेंट आहे. हा षटका ठोकलाय. 6 धावा. नेहमीच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर. रणनीती बदलली आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 नंतर मेल पुढे सरसावेल. फिल्डर प्रतीक आय थिंक सो त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. एकेरीने संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. जनता राजा खार्डी टीम 84 धावांचा पाठलाग करत असताना 13 बॉलमध्ये 46 रनची आवश्यकता आहे. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. विकेट हॅट्रिक साध्य केली तर दीपकजी पाकतेकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. मोहित मडवीला पाहतच राहावं लागेल. म्हणून मी म्हटलं हा षटकार जर आला तर सामन्यामध्ये पलटवार होईल. सामना अजून सुद्धा जिवंत आहे. जबरदस्त फटकेबाजी. 12 बॉल आणि 40 रनची आवश्यकता आहे. 12-40.
शैलू काहीतरी मात्र यावेळेला मेसेज देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात असताना 12 बॉल 40 घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक आणि जाऊया संगीत कक्षेकडे यशवंतजी यांच्याकडे. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा अरे हे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. किरणजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. किरणजी भोईर हे आमचे लाडके प्रेक्षक राजे अगदी बाल्कनीमधून या मॅचचा आनंद घेत असताना काही झाडाझुडपात प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. ही वेगळीच मजा आहे इथून बघण्याची. स्टँडमध्ये तर नेहमीच तुम्ही मॅचचा आनंद घेता, परंतु डोंगरावरून तुम्ही मॅचचा आनंद घेत असतील तर खऱ्या अर्थानं एक वेगळाच स्वाद मिळत असतो. हे आमचे लाडके प्रेक्षक राजे पाहायला मिळत आहेत. जसं वेडीचं मैदान आपण पाहिलं असेल, यावेळेला योगेशच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत सनसनाटी षटकार 6. 50 धावा झालेत. 34 रनची आवश्यकता. मागील मॅचचा सुद्धा रिझल्ट असाच होता. एकविरा नायगाव आणि श्रीराम कसराळी या दोन टीम मध्ये सुद्धा 12 बॉल 40 ची आवश्यकता असताना मात्र काय बॅटिंग केली होती. निमेश सांदेने चांगलं षटक हाताळलं होतं. 6 बॉल 27 ची शेवटच्या षटकात आवश्यकता असताना आज 4 जानेवारीचा दिवस इतिहास घडवेल की काय. आज ग्रामीण क्रिकेट किती पुढे चाललंय यावरून स्पष्टपणे दिसतं. ग्रामीण खेळाडूंचं स्वप्न फार मोठं असतं, सोयी सुविधा कमी असतात, परंतु आपला नोकरी धंदा सांभाळून, शालेय जीवन कॉलेज जीवन सांभाळून मात्र चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खरी ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे. 11 बॉल आणि 34 रन. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. मोहित मडवी यंदाच्या हंगामामध्ये आगरी प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा काही खेळाडू या संघामधले पाहायला मिळतील. यावेळेला प्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, थोडीशी चाचपडत आहेत. वैभव 1 रन मेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते आणि अर्धशतकीय भागीदारी जरूर झाली. एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम चांगली पार्टनरशिप. आता 10 बॉल आणि 33 रन. सुपर बॅटिंग करंट पार्टनरशिप दीप अँड योगेश. 20 बॉल मध्ये 51. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि कॅच ड्रॉफ्ट. एका क्षणाला मी म्हणेन हा कॅच नाही तर ही मॅच सोडलेली आहे. दीपने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. मला मात्र यावेळेला आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिलाय की तू चांगली बॅटिंग कर. आता इथून 53 रन झालेत. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न होता. बॉलने खूप उंची घेतली होती. बराच वेळ होता जजमेंटसाठी. आय कोऑर्डिनेशन कदाचित कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं आणि इथे कॅच ड्रॉप झाला. हा झेल महत्वपूर्ण होता. आता दीप इथून चांगली बॅटिंग करेल का, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 33 रन आलेत आणि संघाला घेऊन जातोय ते 53 वर. अप्रतिम चांगला फटका तर आहे. यावेळेला फिल्डर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत आहेत. 1च रन मिळेल. मोहित मडवीने चांगला कमबॅक केलाय. एका साईडला गुरु तर एका साईडला शिष्य. संतोष मडवी यांना नेहमीच मात्र गुरु मानलेला आहे ते मोहित मडवीने, आणि आज शिष्य आणि गुरु हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 बॉल आणि 30 रन. पाहायचं आहे ज्या पद्धतीने योगेश 2 बॉलमध्ये 2 षटकार येतील का, की डॉट बॉल येतील, की विकेट मिळेल. यावेळेला चांगला फटका तर आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. वी फॅक्टरमध्ये तेवढंच ढालीप्रमाणे क्षेत्ररक्षण केलंय. जरी कॅच सुटला परंतु त्याने जिद्द हरलेली नाहीये. हेच असावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. 7 बॉल 29. इथे जर एक मोठा फटका येतोय तर शेवटच्या षटकामध्ये 6-23चं समीकरण. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 13 बॉल 34. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते. 1 रन तर मेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड. गेल्या मॅचचा रिझल्ट पाहिला. 6 बॉल 27 झालेत. आता 6 बॉल 28. इतिहास घडेल का. किरणजी बाळकृष्ण पाटील साहेब पुन्हा एकदा मात्र विद्यमान सरपंच आमच्या व्यासपीठावर, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. 6 बॉल 28. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. घेऊया एक हलकीशी धून. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा जाणता राजा चषक खार्डी 2026. करू नका
चषक भारी जय हाय मानाचा आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा जाणता राजा चषक भारी हाय हाय मानाचा आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा अप्रतिम जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकताय सामना बॅलन्सिंग आहे 6 बॉल 28 गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता होऊ शकतात. आता इथे गोलंदाजी मार्कवर आणले गेले ते मितला एक अपकमिंग यंग टॅलेंट यंदा अग्री प्रीमियर लीग सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. जर 6 बॉलमध्ये 28 ही मॅच जिंकतायत तर महेशजी भोईर साहेब यांच्याकडून गोवा टूर तुम्हाला फ्री दिली जाईल. मात्र यासाठी मन खूप मोठं लागतं आणि तेच केलंय ऊर्जा दिले. यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय फिल्डर येत आहेत त्याला बीट केलंय 4 रन. आरजू घरातला बीट केला पंकज मडवीला बीट केला बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला खणखणीत चौकार 4. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ इथं आपलीच पावरनी आपलाच जो थँक्यू दीप जबरदस्त बॅटिंग करत असताना पॉवर पॅक्ट परफॉर्मन्स आतापर्यंत दिला गेलाय. काय कव्हर ड्राईव्हचा फटका होता नेत्र दीपक डोळ्याचं पारणं फिटणारा असा ट्रेस बुलेट शॉट. संघाची धावसंख्या 60. अप्रतिम चांगला फटका पुन्हा एकदा बिटवीन द गॅप क्या बात आहे दीप. झेल सोडलाय तर त्याचा परिणाम सोसावा लागेल. आता सिच्युएशन अशी आहे की जवळजवळ आपण पाहिलं तर 4 बॉल आणि विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. सामना आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. दोन्ही संघांसाठी आज 4 जानेवारीचा दिवस खऱ्या अर्थानं पैसा वसूल मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. एस डीजे उडू देतो षटकार जाऊ दे फोर साधूचे एक शॉट चार बॉल 20 रन अशा प्रकारचे सामने तुम्ही स्टेडियमला गेल्यानंतर सुद्धा विकेट जे तिकीट विक्री खरेदी केल्यानंतर सुद्धा मात्र पाहायला मिळणार नाही ते मात्र खार्डीच्या मैदानात तुम्हाला अनुभवायला आणि पाहायला मिळत आहेत. ही खरी ओळख आहे जाणता राजा चषक खार्डी या चषकाची. अतिशय चांगलं आयोजन नियोजन आणि त्यामध्ये दमदार खेळ होत असताना ग्रामीण क्रिकेटचा हा फेस्टिवल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय हवेच्या झोतावर सरळ चेंडू निघून जाईल. क्या बात आहे दीप. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार पाहायला मिळते. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. वेळेला 30 मॅच पाहायला मिळते. 49 वर बॅटिंग करतोय. 1 धाव अर्धशतकापासून दूर आहे. जबरदस्त बॅटिंग क्लास दीपने क्लास दाखवलाय. दीप पाटील हे नाव हृदयाच्या कप्प्यात राहील. जबरदस्त आपण पाहू शकतायत. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. विचार विनिमय चला घाई करा वेळ दौडू नका. 3:15 झालेत अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. 70 धावा जबरदस्त अप्रतिम सुपर. 3 बॉल 14. दीप पाटील पुन्हा एकदा मात्र विचार विनिमय करण्यास भाग पडले. एक बलाढ्य संघाला मागील मॅचचा रिझल्ट आपण पाहिला. यावेळेला ऑन साइडला खेळले गेले. खूप चांगला फटका तर आहे मात्र केतन त्या ठिकाणी बीट झालेत. नशिबाने साथ दिले. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता आहे. अर्धशतक झालंय. बॅट दाखवायचे दीप पाटील. बॅट दाखवायचे चौबाजूने बॅट दाखवायची. क्या बात है क्या बात है मॅग्निफिसेंट.
यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. ओ माय गॉड, क्लास क्लास. साहिल मांगेला यांना सन्मान दिलाय. माझ्या व्हिडिओ मात्र यावेळेला तुम्ही क्लिप खऱ्या अर्थानं व्हायरल करा. 1 बॉल आणि 4 रन. दत्तगुरु इंटर ₹5,000. रमेशजी पाटील साहेब यांच्याकडून ₹5,000. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. अतिशय चांगला खेळ. 77 धावा चेस झाले. 84 धावा चेस होण्याच्या मार्गावर. प्रेक्षकांची हृदयाची धडधड वाढले. जाणता राजा खार्डी की एका साईडला धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप की जाणता राजा खार्डी. जबरदस्त. टाळ्यांचा गजर थांबू नका. 1 बॉल 4. उत्स्फूर्त द्या, संचार द्या दोन्ही संघाला. एका साईडला चांदीपकर तर एका साईडला खार्डीकर. व्हॉट अ मॅच. यावेळेला हा बॉल मात्र बीट झाले. मीतने मात्र यावेळेला जबरदस्त बॉल डिलिव्हर केला. आणि दीप पाटील एका साईडला आपण पाहिलं तर ज्याने मॅच फिरवली होती, परंतु इथे 1 बॉल 4 धावेची गरज असताना मने जिंकली. अखेरकार विजय मिळवला तो आपण पाहू शकताय धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीमने. आणि एका प्रेक्षकाकडून ₹300 आलेले आहेत. त्यांचं नाव